शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथील ऑगस्ट महिन्यातील महापुरात ट्रॅक्टर ट्रॉली महापुराच्या पाण्यात पलटी होऊन झालेल्या अपघातात वाहून गेलेले माजी जिल्हा परिषद सदस्य इक्बाल बाबासो बैरागदार वय वर्ष 56 यांचा मृतदेह कर्नाटकातील इंगळी तालुका चिकोळी जिल्हा बेळगाव येथे कृष्णा नदीच्या पात्रात सापडला आहे। मृतदेहाजवळ सापडलेल्या मोबाईल, सुपारीच्या डब्याने आणि कपड्यावरील खुणांवरून ओळख पटली आहे। 2 ऑगस्ट रोजी बैरागदार आणि त्यांचे सहकारी ट्रॅक्टरनं बस्तवाड शेताकडे जात असताना पुलावरून ट्रॅक्टर नदीत कोसळला होता। अपघातात 4 जण बचावले तर सुहास पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। अण्णासाहेब हसुरे आणि इक्बाल बैरागदार वाहून गेले होते। हसुरे यांचा मृतदेह 3 दिवसात सापडला, मात्र बैरागदार यांचा शोध लागत नव्हता। शासनाने शोध मोहीम थांबवल्यानंतर बैरागदार यांचे नातेवाईक खचले नाहीत आणि 4 महिन्यांपासून कृष्णा नदीकाठावर पत्रकं वाटणे, प्रसिद्धी माध्यमातून माहिती देणे आणि चौकशी करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते। दरम्यान मंगळवारी कर्नाटकातील देसाई इंगळी गावच्या नदीकाठच्या शेतात ऊसतोड सुरू असताना त्यांना मानवी अवशेष आढळून आले। अवशेषाजवळ सापडलेले मोबाईल आणि कपडे यावरून बैरागदार यांची ओळख पटली। बैरागदार कुटुंबाची आतुरता अखेर संपली। इंगळी येथे मृतदेह सापडल्याचे समजताच नातेवाईकांनी ओळख पटवली। बैरागदार यांच्या मृतदेहावर अकिवाट येथे अंत्यसंस्कार होणार आहेत। मृतदेह मिळाल्यानं धार्मिक विधी पूर्ण करण्याचं समाधान मिळालं असलं तरी या घटनेनं कुटुंबीय व मित्रपरिवार दुःखमग्न झाले आहेत। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।